हाय, हॅलो, नमस्कार. मी स्वाती. माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी व्लॉगला सकाळपासूनच सुरुवात केली आणि यामध्ये तुम्हाला माझं जे सकाळचं जे रुटीन असतं ते बघायला भेटणार आहे. सकाळी उठून माझं सगळं आवरलं आणि त्यानंतर पूर्ण घरातून झाडू मारून घेतला आणि रांगोळी पण काढून घेतली. त्यानंतर इकडे किचनमध्ये आली. एक साईडला भाकरीसाठी गरम पाणी करायला ठेवलं आणि दुसरीकडे चहाची तयारी करून घेतली. भाकरीचं पीठ मळण्यासाठी मी गरम पाणी वापरते. काही जण वापरतात तर काही जण वापरत नाही. पण माझ्या सासरी अशाच भाकरी करतात. मला पण तीच सवय लागले. इकडे पीठ थोडं थंड होईपर्यंत मी माझी बाकीची छोटी मोठी जी कामं आहेत ती करून घेते. म्हणजे रात्री जी भांडी घासून ठेवलेली आहेत ती मांडून घेते. परत तसंच इकडे पाण्याच्या बॉटल्स ज्या शाळेत स्कूलला घेऊन जाणार आहेत किंवा मिस्टर घेऊन जाणार आहेत त्यांच्या बॉटल्स मी पाण्याने भरून ठेवते. म्हणजे माझी नंतर काही गडबड होणार नाही. सकाळी जी भाजी बनवायची असते त्याची तयारी मी आदल्या दिवशी रात्री करून ठेवते. म्हणजे सकाळी माझा खूप टाईम वाचतो. तर आज इकडे काळ्या दिडक्याची भाजी बनवणार होती. त्यासाठी ते मी एक साईडला कुकरला लावून घेतले. बाकीची तयारी करून भाजी बनवून घेतली आणि पटकन इकडे मी भाकरी बनवायला घेतल्या. इकडे माझी भाजी भाकरी बनवून झाली आणि रात्रीच्या ज्या शिळ्या भाकऱ्या होत्या त्याचे बारीक बारीक तुकडे करून ती फोडणी मारून घेतली. जेव्हा जेव्हा अशा शिळ्या भाकऱ्या जास्त माझ्याकडे उरतात तेव्हा मी अशा फोडणीची भाकरी करते. आणि यासाठी काही जास्त असं तामझाम लागत नाही. नॉर्मली जसं आपण भाजी फोडणी मारतो तसं करायचं. तेल गरम, त्यामध्ये जिरं मोहरी घालायचं. कढीपत्ता असला तरी पण घालू शकता. कांदा टोमॅटो आणि नॉर्मली आपलं तिखट मीठ आपल्या चवीनुसार आणि जे शिळ्या भाकरीचे तुकडे बारीक करून घ्यायचे आणि त्यामध्ये घालून ती परतून घ्यायची. आणि तुमच्याकडे जर का म्हणजे कोथिंबीरसुद्धा घालू शकता. माझ्याकडे जितकं अवेलेबल आहे तितकं मी घातलेलं आहे. खूप छान लागते. आणि असं कोण कोण करतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही घरी सगळेजण अशी फोडणीची भाकरी आवडीने खातो. श्राव्या पण स्कूलला जाणार, ती पण खाऊन जाते. इकडे श्राव्याला स्कूलला जाण्यासाठी रेडी केलं आणि तिने रात्री आपली बुक्स वगैरे म्हणजे बॅग भरून ठेवली नव्हती. मग काय, प्रत्येक मम्मीचा हा एक कधीतरी
टास्क असतो तसा माझा आज होता. तिला स्कूलला वगैरे पाठवून दिलं. त्यानंतर माझी जी काही कामं होती ती आवरून घेतली आणि इकडे जे कपडे सुकत घालण्यासाठी मी स्टँड मागवलं होतं ते मी फ्लिपकार्टवरून मागवलं होतं. आता मी जी रूम चेंज केली आहे तिथे कपडे सुकत घालण्यासाठी काही जागा नाही, म्हणून मग हे स्टँड मागवलं. पण छान आहे आणि क्वालिटी पण बरी आहे. त्यानंतर इकडे मिस्टरांचा टिफिन पॅक करायला घेतला आणि टिफिन पण पॅक केला आणि त्यानंतर मिस्टरांना नाश्ता दिला आणि मी पण नाश्ता करून घेतला. आणि जर का आजचा तुम्हाला व्लॉग जर का माझा आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी माझे चॅनलवर जे नवीन असेल, माझे व्लॉग कोणी नवीन बघत असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा आपण एका नवीन व्लॉगसोबत भेटू. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.